मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज माझ्या कोकणातला पारंपरिक पदार्थ खापरोळी आणि नारळाचं दूध म्हणजेच आंबोळी. त्यासाठी 3 वाटी तांदूळ, 2 चमचे मेथीदाणे, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून 5 तास भिजत ठेवले. भिजल्यानंतर रात्री मी मिक्सरला बारीक वाटून घेतले. वाटल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल मिक्स करून पीठ परमनंटसाठी ठेवून दिलं. 2 वाटी इथे ओलं खोबरं, अर्धा चमचा हळद आणि पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि नारळाचं दूध काढून घेतलं. तर या नारळाच्या दुधामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि वेलदोड्याची पावडर सर्व मिक्स करून इथे नारळाचं दूध तयार झालेलं आहे. खापरोळी बनवण्यासाठी पीठ खूप छान आलेलं आहे. एका भांड्यात काढून घेतलं आणि इथे मी खापरोळ्या तयार करून घेतल्या. जालीदार सॉफ्ट खापरोळ्या इथे तयार झाल्यात. तुम्ही इथे बघू शकता, खूप छान आणि टेस्टी खापरोळी अशी तयार होते. इथे सर्व खापरोळ्या तयार झालेल्या आहेत. आता हे नारळाच्या दुधाबरोबर खूप छान आणि टेस्टी लागतात. नक्कीच अशा खापरोळ्या करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.